नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. विविध पदं याच्यामध्ये असणार आहेत. पाहू शकता, ही जी जाहिरात आहे अध्यक्ष निवड समिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर यासाठी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधून अर्ज करू शकतात. तर बघू शकता, ही जी पदभरती या ठिकाणी होत आहे 11 महिने 29 दिवसाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे, जी की NHM अंतर्गत होत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा परिषद अंतर्गत ही पदं जी आहेत ती भरली जात आहेत. तर 11 महिने 29 दिवसानंतर पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील रिन्युअल होत राहतं तुमच्या परफॉर्मन्स बेसनुसार. आणि याच्या अगोदर NHMचा GR देखील आलेला आहे. ज्यांची 10 वर्ष NHM मध्ये सेवा होत आहे त्यांना पुढे समायोजन देखील त्यांचं केलं जाणार आहे. तर बघा, ही जी जाहिरात आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्हाला पाहता येईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील पाहायला भेटेल. तर पहा, पहिलं पद या ठिकाणी भरलं जात आहे ते म्हणजे स्टाफ नर्स. यासाठी 3 जागा असणार आहेत. याच्यामध्ये पाहू शकता, वयोमर्यादा खुल्या प्रयोगासाठी 38 वर्षापर्यंत, राखीव प्रयोगासाठी 43 वर्षापर्यंत असेल. GNM किंवा तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. कॅटेगरी वाईज इथं वेकेन्सी देखील तुम्हाला पाहता येतील. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं संवर्गाचं पद आहे ते म्हणजे आरोग्य सेवक पुरुष. यासाठी देखील 4 वेकेन्सी असणार आहेत. यासाठी देखील वयोमर्यादा सेम आहे. आता आरोग्य सेवक पदासाठीची पात्रता बदललेली आहे. सध्या तुम्हाला आरोग्य सेवकसाठी 12वी सायन्स पाहिजे. विज्ञान शाखेतून तुम्ही या ठिकाणी तुमची 12वी पूर्ण केलेली पाहिजे. त्याच्यासोबत या ठिकाणी तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स किंवा या ठिकाणी आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा तो नसेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येतं. हे दोन्हीपैकी एक कोर्स पाहिजे. इथं पाहू शकता, कॅटेगरी वाईज तुमच्या वेकेन्सी दिलेल्या आहेत. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. तर टोटल सध्या एकूण 7 वेकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. सध्या 2च पदांची जाहिरात आलेली आहे. तुम्हाला इतर कुठल्या पदांबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुमचं पद नक्की सांगा. त्या पदाची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की त्याबद्दलची माहिती शेअर केली जाईल. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा, या पदासाठी या ठिकाणी तुमची कुठलीही परीक्षा होत नाही, तर गुणांकन पद्धतीनुसार तुमची सिलेक्शन केलं जाणार आहे. या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला शेवटच्या वर्षाचे मिळालेले 50% गुण धरले जाणार आहेत. तुमच्याकडे उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे 20 गुण धरले जाणार आहेत. आणि तुमच्याकडे अनुभव असेल तर एका वर्षासाठी 6 गुण असे जास्तीत जास्त 30 गुण धरले जाणार आहेत. म्हणजे 100 गुणांची तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर भरती प्रक्रियेसाठी यासाठी अर्ज तुम्हाला 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत करता येणार आहे. हा अर्ज तुम्हाला 4था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवी जिल्हा परिषद पुणे येथे या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहेत. पुणे जिल्ह्याच्या वेबसाईटवरती म्हणजेच पुणे झेडपीच्या वेबसाईटवरती देखील ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची दिलेली आहे. तर अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे सध्या आलेली आहे. अजून या ठिकाणी नवीन पदांची जाहिरात आल्यास तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आता बघा मित्रांनो, सध्या सरळ सेवा पदभरतींची जी जाहिरात प्रसिद्ध होत आहेत किंवा सध्या मुंबई उच्च न्यायालय पदभरतीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, लिपिक आणि शिपाई पदासाठी तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर त्या पदासाठी अभ्यासासाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2018 ते 2026 पर्यंत झालेल्या 70 प्रश्नपत्रिकांचा संच आहे. याच्यामध्ये 2018 ते 26 मध्ये झालेल्या एकूण लिपिक पदाच्या 4 प्रश्नपत्रिका आहेत आणि शिपाई पदाच्या देखील 4 प्रश्नपत्रिका आहेत. या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजे 3700 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. सध्याची उच्च न्यायालय पदभरती असेल किंवा येणारी जिल्हा न्यायालय पदभरती असेल, येणारी भविष्यामधली न्यायालय पदभरतीसाठी हे पुस्तक तुम्हाला यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. हे पुस्तक खूप महत्त्वाचं असं या ठिकाणी आहे. भारतीय न्यायव्यवस्थेची विशेष पुरवणी देखील या पुस्तकामध्ये आहे. संपूर्ण नवीन बदलत्या पॅटर्ननुसार हे पुस्तक तुम्हाला पाहायला भेटेल. महाराष्ट्रातल्या कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील हे पुस्तक उपलब्ध आहे. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की सध्या येणारी तलाठी पदभरती असेल, ग्राम महसूल अधिकारी पदासाठी या ठिकाणी त्यांचा 62 प्रश्नपत्रिका संच देखील प्रसिद्ध झालेला आहे. या पुस्तकामध्ये देखील 6200 प्लस प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. TCSने 2023 मध्ये घेतलेल्या भरतीमधील एकूण 57 प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित समावेश त्यांनी करून दिलेला आहे तलाठी पदभरतीसाठी. तर हे पुस्तक देखील स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं महत्त्वाचं आहे. हे पुस्तक देखील तुम्हाला ऑनलाईन भेटेल किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमध्ये खरेदी करता येईल. याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊत सरांनी केलेलं आहे.